रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता
लगे संसार हा गोड तरीच फळ जन्मालो सरता पांडुरंगी झालो अनिक नाही झाड न लगे संसार हा गोड तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा अनिक नाही झाड न लगे संसार हा गोड पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो ध्याय वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम्यज्ञ आत्मरूपा देवा तोची गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दास अवधारी जोजी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर सर्वांनी थंडी सोडून टाळी वाजवा विठाला विठाला प्रस्तुत प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु असंच राहू दे आवाज जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्रीसंत माझे तुकोबाराया यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे विठाला विठाला कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आणि कुळदैवत माझा पांडुरंग परमात्मा या पांडुरंगाला वंदन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन पंचमवेद निर्माण करणारी देहोनिवासी जगदवंदनीय माझे तुकोबाराया या तुकोबारायांना वंदन तुम्हा सकल माता पित्यांना वंदन तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन या सर्वांना वंदन करत असताना आज तुमच्या सारोळा गावाचा अभिमान असा वाटला की कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधीच छत्रपती शिवरायांना वंदन तुम्ही केलं तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय नाही का कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवं हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू
कुंकाचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे कपाळाला कुंकू लावणं. परंपरा आहे हिंदू धर्माच्या स्त्रियांच्या कपाळावरती कुंकू असलंच पाहिजे. ही मराठी मातीची संस्कृती आहे. तुमचे राजे जन्माला आले नसते ना तरी आम्ही कुंकू लावलं असतं. राजे नसते ना तरी आमच्या कपाळाला कुंकू दिसलंच असतं. असं कोणी म्हणत असेल तर त्यांना मला सांगायचंय तुम्ही कपाळाला कुंकू लावलं असतं. पण राजे जर नसते तर काशी की कला जाती थी. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी. अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबके सुन्नत होती थी, सबके सुन्नत होती. म्हणून विनंती आहे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज सारोळा या गावामध्ये भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा आज उभा राहिलाय. सर्व मंडळी जमली आहेत. राजा तुम्हाला वंदन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा यांच्या कीर्तनामध्ये येत होतात, विराजमान होत होतात. यावर राजा 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर जरी बसलेले असाल राज, यावर राज यावर महाराज विराज माणसाला आवड असली की सवड मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही इथं आलात, कीर्तन ऐकायला बसलात, बरोबर ना? थंडी आहे तरी काही काही आले, कानाला बांधून आले, स्वेटर घालून आले, शाली गुंडाळून आले, काही का होईना करून आले. हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. विठाला विठाला बरं तुम्ही इथं आले कशाला? कशाला आले? कीर्तन ऐकायला. कशाला? कीर्तन. एक माणूस कीर्तन ऐकायला निघाला, लोक कीर्तनाला कीर्तन पण म्हणत नाही बघा. एक माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये दुसरा भेटला. आता शहरामध्ये जर कीर्तन चालू झालं ना तर तिकडची माणसं म्हणजे जरा शुद्ध स्टँडर्ड, तिकडची लोक कशी बोलणार? कुठेही चालला तर आपण स्टँडर्ड भाषेत. सिटीतली माणसं कुठेही चालला तर आपण पुढचा सांगतो कीर्तन ऐकायला निघालोय, चला आपण ही देवाचं नाव ऐकावं, पुण्य लागतं, चला. हे झालं तिकडं. आता गावाकडे जर कीर्तन चालू झालं, तुमच्या इकडचं नाही सांगत, आमच्या तिकडचं पंढरपूरकडं
आमच्या पंढरपूरकडे कीर्तन चालू झालं, तुम्ही आता निघता ना कीर्तनाला, तसं एखादा माणूस कीर्तनाला निघाला, रस्त्यामध्ये त्याला दुसरा भेटला की भेटणारा विचारतो कसा, कुठेही चालणार तर आपण, असं नाही. मग आमच्या तिकडचं कसं विचारतं, कुठे चालणार आहे? तुम्ही ते सैराट बघितलं का? सैराट बघितलं? ते आमच्या तिकडचं, आमच्या तिकडचं. आमची भाषा म्हणजे जरा थोडीशी रगील बरं का, थोडीशी, जास्त नाही, थोडीशी. ते काय म्हणते, कुठं चालणार? त्यानं विचारलं. आता पुढच्याला नीट सांगा ना, कीर्तन ऐकायला चाललोय, पुढचं काय म्हणतं त्याला? रिप्लाय, पुढच्याचा रिप्लाय काय? कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं. कीर्तन नाही, कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं. चाललोय ऐकायला, टाइमपास. कीर्तनाचं आडनाव महिला मंडळ. कीर्तन महिलेचं आहे, संख्या महिलांची जास्त ऐकायला आहे. आवाज कोणाचा घुमला पाहिजे? कोणाचा? ओरडा की जरा जोरात. आवाज कोणाचा? जेवून आलात ना भंडाऱ्यात, खाल्लंय ना, वरण वरपून वरपून खाल्ला असेल, जरा आवाज निघू दे त्या वरणासारखा. विठाला विठाला. प्रत्येकाला आडनाव आहे, तुम्हाला आडनाव आहे, मला आडनाव आहे, कीर्तनाला आडनाव आहे. कीर्तन फिरतान, टाळ बीळ, मंदिर गिंदीर, काकडा. एका गावात माझं कीर्तन होतं, कीर्तनाला आम्ही गेलो, फेर बसलो. गावातला कार्यकर्ता आला, म्हणला जय हरी. म्हणलं जय हरी. टेन्शन घेऊच नका, म्हणलं येतच नाही. विचार करूच नका, म्हणलं करतच नाही. पण का? म्हणलं आमच्या गावात सगळं आहे. म्हणलं काय? म्हणलं सगळं. म्हणलं काय? टाळकरी आहे, माळकरी आहे, विनेकरी आहे, लाइटिंग फायटिंगची सगळी व्यवस्था आहे. म्हणलं बाबा लाइटिंग पाहिजे, फायटिंग नको. आम्ही कमजोर माणसं आहे, दिसाय गबरकट असेल पण थक्तीचा काय पत्ता. लाइटिंग लावून फायटिंग नको. बळजबरीनं कीर्तन ऐकायला येऊन बसला. इकडं कीर्तन चालू झालं, इकडं कीर्तन चालू, आणि याच्या डोक्यामध्ये विचार चालू. कीर्तनात बसला, याच्या डोक्यात विचार चालू. आलोय खरं, बसलोय खरं, विढाला विढाला विढाला. हे बघा, कीर्तनात बसलेली, इकडं तिकडं काही होऊ द्या. बसला तिथं तुमचं लक्ष जर कीर्तनामध्ये नसेल तर त्याचा काही उपयोग, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. इथं बसलात, माऊली जरी सांगत असतील देवाची द्वारी उभा क्षण भरी
तेने मुक्तीचारी साधियेल्या. संत महात्मे सांगतात देवाच्या दारामध्ये क्षणभर जरी तुम्ही उभा राहिले तरी त्याचं पुण्य तुम्हाला लागतं. चारी मुक्ती साधियेल्या तुम्हाला मिळतात. पण एक सांगू का, संत महात्मे चारी बाजूनी बोलतात. संतांनी सांगावं भक्ती करायची असेल तर भक्ती इतकी सोपी नाही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्ती एवढी अवघड आहे. सुळावरची पोळी जशी कठीण आहे तेवढी भक्ती अवघड आहे. पण त्याच भक्तीच्या माध्यमातून संत महात्मे पुढेही सांगतात भक्ती एवढी सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे. म्हणजे महाराज सांगतात कठीण पण आहे सोपं पण आहे पण घेतलं तर खरंय. इथं बसलात ध्यान तुमचं इथंच पाहिजे. एक सांगतो तुम्हाला, एका गावामध्ये यात्रा चालू होती, मोठा महाप्रसाद चालू होता. यात्रेच्या निमित्तानं गावामध्ये बरेचसे कार्यक्रम आयोजित केले होते. एका बाजूला कीर्तन चालू झालं, एका बाजूला तमाशा चालू झाला. नीट आहे का, मनाचा खेळ. महाराज या भंगामध्ये सांगतात माझ्या मना लागो चाळा, मनाला लागावा. मनाचं महत्व महाराजांनी का दिलंय? शरीरापेक्षा मनाला जास्त महत्व दिलं का? या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे मन. मनाजी पाटील देह गावचा मनोराजा एक देहपुरी सकल इंद्रिया मन हे प्रधान ते करी ध्यान विठवाचे. मनाला महत्व दिलं का? एका बाजूला कीर्तन चालू झालं, एका बाजूला तमाशा चालू झाला. मनाचा खेळ आहे का? 2 मित्र, एकाच्या गळ्यात माळ नव्हती. आता ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने विचार केला माझ्या गळ्यात माळ आहे, मला तमाशाला जाऊन काही चालणार? कीर्तनातच गेलं पाहिजे, नाही तर लोक नावं ठेवतील. ते कीर्तन ऐकायला जाऊन बसलं, कीर्तनात बसलं, ज्याच्या गळ्यात माळ नाही ते गेलं तमाशाला. आता एक बसलं कीर्तनात, एक बसलं तमाशात. इकडं कीर्तन चालू झालं, तिकडं तमाशा चालू झाला. आता दोन्ही कार्यक्रम एकदा चालू झाले. पण गंमत बघा अशी महाराज, जे कीर्तनात बसलं होतं रामकृष्ण हरी चालू झालं, सुंदर ते ध्यान चालू झालं, विठोबा रखमाई चालू झालं, पण जे कीर्तनात बसलं होतं त्याचं मन काही कीर्तनात लागना. त्याचं ध्यान कुठं? पुरुष बांधव बसला कीर्तनात आणि त्याचं ध्यान कुठं? बोलू नये पण बोलावं लागतं. बसत बसलं होतं ना त्याचं लक्ष त्याचं मन उगच तमाशाला आलं, कीर्तन ऐकायला. बघा गंमत काय आहे, एकाच वेळेला दोघांचा मृत्यू आला. यमदूत निघाले, विष्णुदूत निघाले. विष्णुदूतांनी की यमदूतांनी? तुम्ही कीर्तनात बसलात ना, कीर्तनात बसल्यावर तुम्हाला मरण आलं तर कुणी न्यायला यायला हवं? विष्णुदूतांनी. पण गंमत बघा अशी, जे कीर्तनात बसलं होतं त्याला न्यायला यमदूत आले आणि जे तिकडे बसलं होतं त्याला न्यायला विष्णुदूत गेले. दोघांनाही घेऊन वर निघायला लागले आणि वर जाता जाता दोघांच्या गाड्या ओव्हरटेक झाल्या. ओव्हरटेक होताना यानं बघितलं, जे कीर्तनात होतं ना त्यानं बघितलं आपला रस्ता नरकात चाललाय आणि ह्याचा रस्ता स्वर्गात चाललाय. रागाला येणार म्हणला थांब. म्हणे काय? अरे म्हणलं मी कीर्तनात बसलो होतो, कीर्तनात बसलेलं असताना तुम्ही मला नरकात घेऊन का चाललात आणि त्याला तुम्ही न्यायला पाहिजे, त्याला स्वर्गात चाललं. तेव्हा यमदूतानं सांगितलं बाबा रे तू बसला होता कीर्तनात पण तुझं मन सगळं जरी इथं बसला असेल तरी त्या शरीराचा, रिकाम्या शरीराचा इथं काही उपयोग. माणसाचं मन बसलात नाही इथं, तुमचं मनही कीर्तनात असलं पाहिजे. महाराज सांगतात भगवंत जवळ करायचा असेल, देव जवळ करायचा असेल, एकमेव उपाय आहे भावे गावे गीता.
माणसाच्या मनाला चाळा लागावा तर कसा लागावा. जगद्गुरु तुकोबारायांच्या मनाला चाळा नव्हता का? तुकोबारायांना भगवंताची आवड नव्हती का? तुकोबारायांसारखा चाळा कुणालाच नव्हता. शिंक जाम भई खोकला ही तुका वेळा माया गेला निराय का. देहुगावी तुकोबाराया राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदक असतात. निंदकाचे घर असावे. महिला मंडळ तुमचा आवाज आला पाहिजे. निंदकाचे घर दुसरं विचारलं असतं तर आलं नसतं. पण हे प्रमाण पाठ आहे. पाठ का इथं बसलेल्या मला इमानदारीनं एखादीनं तरी सांगावं, ताई मी एवढी गोड बाई आहे, मी एवढी प्रेमळ बाई आहे, मी एवढी सगळ्यांची कामं करते, सगळ्यांना सहकार्य करते, मी एवढी गोड बाई आहे आणि मी एवढी प्रेमळ असल्यामुळं मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही. आहे का कुणी? शेजारीच गावात कशाला शोधताय? निंदा करणारे तुमच्या मागे आहेत, माझ्या पाठीमागे. महाराज प्रत्येकाच्या पाठीमागे निंदा करणारे. बऱ्याच तरुण बांधवांना आशा लागली आहे की ताईंना बोलावलंय, शिवाजी महाराजांना वंदन करून कीर्तनाला सुरुवात झाली आहे, तर शिवाजी महाराजांचं थोडस सांगायला पाहिजे कीर्तनात. ते सांगणार आहोत. आधी आपण अभंगावर थोडा वेळ घालूया आणि नंतर महाराजांचा विषय घेऊन कीर्तनाची समाप्ती होईल. विठाला प्रत्येकाच्या पाठीमागे निंदा करणार आहे. तुम्हाला सांग का, तुकोबाराया देहुगावी राहत असताना तुकोबारायांच्या पाठीमागे रामेश्वर शास्त्री नावाचा सद्गृहस्थ, वेदांचा अभ्यास, शास्त्रांचा अभ्यास, प्रकांड पंडित याला विचार केला. कोण तुकाराम महाराज? कोण ढोंगे साधू? अभंग लिहितोय म्हणे 4092. या तुकाराम महाराजांकडे जरा बघितलं पाहिजे. बघण्याकरता शास्त्री देहुगावी आले. सकाळची वेळ. तुकोबाराया शौचालयासाठी गेले होते आणि आवाज दिला, आहे का कुणी घरी? जिजामाता बाहेर आल्या. महाराज कुठे आहेत? मंडळींनी सांगितलं 5 मिनिट बसा येतील. वेळ नाही बसायला. कुठल्या रस्त्याने गेले? सकाळची वेळ होती. महाराज ज्या दिशेला माणसं जातात ना तिकडे निघाले शोधायला. रस्त्याने जाता जाता घाण वास येऊ लागला. नाकाला उपरणं लावलं. छी छी करत रस्त्याने चालला. एवढ्यात कुणीतरी देवाचं नाव घेत आहे. असा नामाचा गजर या घाण जागेतून कानावरती येऊ लागला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. तुकोबारा येतात. कोण हो तुम्ही? या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण जगाला ज्ञान सांगता. एवढ्या घाणीत भजन करता. तुकोबारांची जीभ धरली आणि सांगितलं, महाराज करा बरं आता भजन. मला सांगा महिला मंडळ, तोंडातली जीभ 2 बोटामध्ये दाबून धरायची आणि बोलता येते का प्रयत्न करायचा. जीभ धरल्यानंतर बोलायला येत का? येतं आपल्याकडं. जीभ धरल्यावर सिल्लोड भागात आमच्याकडे येत नाही. जीभ धरल्यावर बोलायला येत. इथं नाही, घरी गेल्यावर करा. इथं चालू कर. इथं नाही ऐकायचं, इथं करायचं. एकदा असंच म्हणलं, ऐकायचं इथं, करायचं घरी. एकदा म्हणलं बाबांना, परमार्थ करा पण स्वच्छ होऊन करा. परमार्थ करा पण आधी तुम्ही शुद्ध व्हान मग भजन करा. एक माणूस घरी गेला. महाराज म्हणला शुद्ध व्हान भजन करा. घरी गेला बाथरूम मध्ये गेला. तांब्यामध्ये निरमा कालवला. चांगलं फीस येऊ दिला आणि तांब्यावर निरमा पियाला. आता निरमा काय का बसणार आहे? घरात सोय नाही. घेडपा जा, घेडपा जा, घेडपा. रातभर रातडी गोळा झाली. गावात लाईट नाही. पळू पळू बेजार. सकाळ सकाळ ज्याच्या घरी आमचा मुक्काम तिथं आलं. दरवाजा वाजवला. त्या घर मालकानं उघडला. म्हणला जय हरी. जय हरी नाही. महाराज कुठे आहेत? ते म्हणला आहेत ना, बोलवा. ते आला घरात. म्हणजे कुणीतरी बोलवाय आले. म्हणलं उरका रे, चहाला बोलवाय आला असेल.
दात बित घासा. आम्ही आलो तर दरवाजात हे उभं ते लुंगी गुंडाळेल, ते डोबा हातात, काय म्हणतो तो टोमरेल ते हातात, तोंडात गेलेलं पोटाची आतडे वळा होईल एवढं सडक तोंड करून माझ्या पुढे उभं होतं. म्हणलं जे हरी, म्हणलं जे हरी नाही. मग म्हणला शहाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय, झालं काय म्हणजे रात्री काय सांगितलं कीर्तनात. म्हणलं काय सांगितलं, आतून स्वच्छ व्हा. म्हणलं आता मी सांगितलं याला आतून स्वच्छ व्हा, ह्याला काय निर्मळ प्यायला सांगितलं होता. नाही निर्मळ जीवन काय करील सामान, मन निर्मळ नसेल, अंतकरण शुद्ध नसेल, रात्रभर तुम्हाला निर्मेक भिजू घातला आणि दिवसभर साबणानं घासला तरी तुमचा उपयोग. माणसाचं मन शुद्ध असलं पाहिजे बरं का. माणसाचं मन शुद्ध असलं ना, अरे सगळा समाज तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार. पण त्याच्यासाठी मनातलं कपट बाजूला सोडलं पाहिजे आणि मन शुद्ध असावं. तुकोबारांची जीभ धरली, करा महाराज भजन, मुखाने नामस्मरण घेता आलं नाही. माझी मज झाली, माझी मज माझी जीभ आवरत नाही, कुठेही भजन करते. तुकोबारांची जीभ दोन बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं महाराज करा भजन. मुखाने भगवंताचं नामस्मरण घेता आले नाही, पण संत महिमा एवढा आघाड आहे, रोमारोमातून नामाचा गजर निघाला. चुकलं महाराज, मला माफ करा. फक्त सांगायचं काय, तुकोबारांना चाळा होता, छंद होता, तरीही सांगतात माझ्या मनाला गोचा, मनाला चळायला करा. का आजकाल लोकांना कीर्तन आवडत, कीर्तन म्हणलं की किरकिर समजतात. कीर्तन ऐकायला येतात कोण, नेमलेली माणसं, रिझर्वेशन सीटर, ज्यांच्या कानाचे पडदे फाटले. कीर्तन ऐकायला येतात कोण, ज्यांचं पुढचं फर्निचर कामातून गेलं, अख्ख्या गावात ती रिटायरी आंघोळ होऊन कीर्तनात येऊन बसते आणि बाकीचे हे 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 वय झाल्यावर करू, मग काय काम आहे तेच हवी. म्हणजे हा परमार्थ करायचं कोणी, म्हातारे माणसाने. समाजाला परंपरा आणून दिलेली आहे. काय सांगत, हे आई बाप आहेत ना, आई वडिलांनी वळण लावावं, ते वळण मुलांना लागले जातं. आई वडिलांनी वळण लावावं. आज एक लहान मुलगा इथं कीर्तनाला उभा आहे, टाळी घेऊन उभा आहे, अंगावरती वारकरी संप्रदायाचा पोशाख आहे. म्हणताना बाकीचे सगळे शांत उभे, पण भजन चालू झालं ना, तो त्याच्याच नादामध्ये असतो. नाचू कीर्तनाचे रंगी,
कीर्तनात उभा आहे, त्याच्या रंगामध्ये रंगतोय. महाराज सध्याची आई अशी आहे, कशी आहे? आई म्हणणार नाही मी मम्मी, आई नाही म्हणणार मम्मी. सध्याची मम्मी अशी आहे, कशी आहे? आई बापानं वळण लावावं, ते वळण मुलांना लागलं जातं. पण आमची आई अशी आहे, मुलगा कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिला की आई घरी घेऊन जाते. काय भेटणार आहे? टाळ कुठून वाजवून नाही, टाळ कुठून कीर्तनाला उभा राहिलेल्या मुलाला घरी घेऊन जाते. आणि तेच पोरग लग्नाच्या बरातीमध्ये नाचू द्या, डीजे पुढं नाचायला लागलं की तीच आई दारामध्ये 4 बाया गोळा करून उभा राहते. समोरून वरात आली, समोरून वरात आली की हे आईला बघून अजून उड्या मारतो. अजून आईला बघून उड्या मारायला लागलं का ही आई शेजारणीला सांगते, मोठ्या अभिमानाने शेजारणीला सांगते, अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा प्यार फाटूस तर नाचतोय. कधी फाटली त्याला कळालं नाही, पण फाटली पण तर खरं. हे वळण वळण आईचं वळण. सत्याची आई आईवरून अजून आठवलं म्हणून सांगते. एका नावात आम्ही कीर्तनाला गेलो, नीट आहे का? आईचं वळण काय बघा, कीर्तनाला गेलं, कीर्तन संपलं, कीर्तन संपलं आणि एक आजी माझ्याकडे आली, अंगावर लुगडं, हातात काठी, तोंडात दाताचा पत्ता नाही, अंग थरथर 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 अगदी जुक्कल वय झालेलं. आजी आली, दर्शन घेतलं, म्हणलं जय हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. दर्शन घेतलं आणि मला आजी काय म्हणते, बाई. म्हणलं काय आजी? काही नाही म्हणे, राधिका नाही लई भारी कीर्तन केलं का माय. म्हणलं आजी तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांची आमच्यावर कृपा पाहिजे. चांगलंच ते तसं नाही माय, मला नाही आवडलं. म्हणलं चांगलंय, चहाला घरी चल. आजीला घरी गेलं, म्हणलं म्हातारा माणूस आहे, बोलावतंय, गेलं पाहिजे. घरी गेलो, आजी गरीब नव्हती, श्रीमंत, गावात एकटीच श्रीमंत, बंगला एकटीचाच. बंगल्यात नेलं, बंगल्या पुढे 4 गाड्या, बंगल्या पुढे 4 गाड्या, घरात नेलं, घरात बसवलं, सोफ्यावर बसल्यावर 2दा उड्या माराव्या एवढा सोफा मऊ मऊ सोफ्यावर बसवलं. उन्हाळ्याचे दिवस एसी लावला, सगळं श्रीमंतीचा थाट. सोनाला सांगितलं चहा बनवा, महाराज आलेत, चहाला सुरू झालं. इकडं आजी लागली गप्पा ठोकायला. गप्पा मारता मारता आजीनं मला विचारलं, बाई. म्हणलं काय आजी? काही नाही म्हणे. एक विचारलं, काय ग? म्हणलं बोला ना आजी. काही नाही म्हणे, तुम्हाला किती लेकरं आहे? महत्वाचा प्रश्न होता. म्हणलं आजी आलोय तुमच्या घरी, चहा तुमचं, घर तुमचं, मला किती असू दे, तुम्हाला किती आधी सांगा. तुम्हाला किती म्हणल्यावर आजी ताट झाली, मला का नाही 3 पोरं आहे. म्हणलं चांगलंय. म्हणे तसं नाही, काय करतात ते ऐका. म्हणलं सांगा. काय सांगा? माझं मोठं पोरग, हा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं चांगलंय. 4 गाड्या त्यानंच घेतल्या. म्हणलं चांगलंय. काय सांगू म्हणे माझं पोरग. म्हणलं करतोय काय? असं वाटत नाही म्हणे 9 महिने वज वागवलं, असं वाटत नाही वज पोटात वागवलं म्हणून पान पेटला पाराना, पान पेटलं. मला वाटलं एवढं वर्णन मोठा कुणीतरी असला पाहिजे. म्हणलं आजी काय करतोय पोरग? आजी म्हणली काय सांगू म्हणे माझं पोट बघ, एवढा मोठा कोरोना आला, सगळं बंद होतं, बाजी बंद, किराणा बंद, मंदिर बंद, दुकान बंद, शाळा बंद, रेल्वे बंद, गाड्या बंद, सगळं बंद होतं, पण माया पोराचं दुकान मात्र चालू होतं ग. मला वाटलं मेडिकलच, आता कोरोनात मेडिकलच होतं ना चालू. म्हणलं मेडिकल असं. आजी म्हणलं काय करते हो पोरग? आजी म्हणले काय सांगू म्हणे माझं पोरग, मोठं पोरग, गावाच्या बाहेर, गावाच्या बाहेर हातबट्टी लावली, तिथं करताय दुकान, समजा गाव त्याच्याच माग लागतंय. म्हणलं हात जोडले माऊले, एवढं वर्णन करून तुम्हाला सांगतेस? बाई माझं दुसरं. म्हणलं शाळेत गेलं का? काय भेटत नाही म्हणे शिकून. करताय काय? टपरीच्या माग जुगाराचा अड्डा लावलाय. देवाच्या कृपेनं 2ही पोरं चांगली दिले बघा, सुखात चाललंय. 2 मुलांचं असं वर्णन केलं ना आजी गप्पच बसली. मी म्हणलं आजी तुम्हाला 3 आहे ना? म्हणे हो. तिसऱ्यानं काय दिवा लागलं सांगितलं नाही मला. तिसऱ्याचं नाव काढता बरोबर तोंड वाकडं केलं, बोटं मोडायला लागली आणि आजी म्हणते काय सांगू त्या मेल्याचं नाव तोंडात घेऊ वाटत नाही. म्हणलं काय करतोय आजी? बिघडलं, वाया गेलं.
मला वाटलं ज्यानं दुकान लावलं ते चांगलं, ज्यानं जुगार लावलं ते चांगलं, हे वाया गेलं. करतोय काय? आजी म्हणली काय सांगू म्हणे माझं तिसरं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलं थिंडतया. आता आमच्यावानी बोंबलं थिंडते म्हणजे ते काय करतोय तुमच्या ध्यानात? मग त्या लक्षात आलं. दोन मुलं वाईट वळणाला लागली तर आई म्हणते चांगलं, एक भजनाला लागलं तर आई म्हणते बिघडलं. एक सांगू का तुम्हाला, माझ्या मौलींनी वर्णन करावं. माणसाच्या मनाला चांगला लागावा तर कसा लागावा? जे मनेची नाही देवाचे येईल काही, काय बिजेवी न भुई अंकुर असे, बी पेरलंच नाही तर अंकुर येणारच नाही. मुखामध्ये मनामध्ये भगवंताची आवड नसेल ना, मुखामध्ये देवाचं नाव येणारच नाही. आवड हे वृत्ती किरीटी, आधी मनवणी चौठी, मग देवाचे दिठी करासे. मनामध्ये आवड असेल तर तोंडातून भगवंताचं नाम आल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज सांगतात मनाला चाळा लागावा, माझ्याच मनाला लागावा. पण हा माझ्या मनाला लागणारा चाळा कशाचा लागावा? अभंगातील प्रथम चरणामध्ये महाराज माझ्या